इथे पहिला स्फोट झालेला आहे। सध्या काय नेमकी स्थिती आहे इथली? यामिनी मी सोलापुरातल्या चिंचोळी एमआयडीसीतल्या तुळजाई केमिकल इंडस्ट्रीच्या समोरच उभा आहे आणि पाठीमागे जे भीषण रूप बघताय संध्याकाळी 4:30च्या सुमारास या ठिकाणी आग लागली आणि त्यानंतर जवळपास 2.5 तास उलटून गेलेल्या त्यांनी आग जी आहे ती वाढतानाच आपल्याला पाहायला मिळते। खरं तर ही केमिकल इंडस्ट्री आहे आणि पहिला स्फोट तुम्ही जसं म्हणाला 4:15च्या सुमारास झाला आणि त्यानंतर जे केमिकलचे बॅरल्स असतात मोठे मोठे ते बॅरलचा स्फोट सातत्यानं सुरू आहे। एकानंतर एक बॅरल स्फोट होताना आपल्याला पाहायला मिळते। एक पहिला जो प्लांट आहे तो पूर्णपणे आगीमध्ये आता भस्मसात झालेला आहे, तर दुसऱ्या प्लांटला देखील आता आग लागताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर अग्निशमन दल असेल, पोलीस प्रशासन असेल, हे सगळे प्रशासकीय यंत्रणा जे आहे ते जिथून जागा मिळेल केमिकल इंडस्ट्रीची आग विझवण्यासाठी तिथून सगळ्या बाजूने प्रयत्न करतायत। हा संपूर्ण एरिया जो आहे तो आता प्रशासनानं ब्लॉक केलेला आहे। नागरिकांना या ठिकाणाहून प्रवेश दिला जात नाही। तीनही बाजूने आग जे ती विझवण्याचे प्रयत्न जे ते केले जात आहेत। सुदैवानं जीवितहानी यामध्ये आतापर्यंत कुठलीही झाली नाही, मात्र कंपनीचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। आपण दृश्यामध्ये बघत असाल तर एकानंतर एक ब्लास्ट जे ते होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि आकाशात पूर्ण काळ्या धुराचे ढग जणू साचावेत तशा पद्धतीचं रूप आपल्याला पाहायला मिळतंय। अंधार या ठिकाणी आता पडलेला आहे या सगळ्या धुरामुळे। खरं तर प्रशासकीय यंत्रणा जी आहे ती युद्ध पातळीवरती काम करते आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी, मात्र हातबलता शिवाय दुसरं काही आता हाती लागणं शक्य नाही, कारण प्रचंड प्रमाणात पाण्याचा वापर करून असेल, केमिकल इंडस्ट्री असल्यानं फोम असेल, इतर सगळं साहित्य अग्निशमन दलाकडनं वापरले जात आहेत, मात्र आग जी आहे ती नियंत्रणात येताना पाहायला मिळत नाहीये। मोठ्या प्रमाणात केमिकलचा साठा जो आहे तो या कंपनीमध्ये होता आणि त्याचेच बॅरल जे ते एकानंतर एक ब्लास्ट होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। आगीचं भीषण आणि रौद्र रूप जे ते आपण सोलापूरच्या या चिंचोळी एमआयडीसी मधल्या तुळजाई केमिकल इंडस्ट्रीमध्ये पाहताय। खरं तर एमआयडीसीची अग्निशमन यंत्रणा जी आहे ती तात्काळ या ठिकाणी पाचारण करण्यात आली होती। त्यानंतर मोहोळ नगर परिषद असेल, सोलापूर महानगरपालिकेची अग्निशमन दल यंत्रणा असेल, हे सगळे या ठिकाणी आलेले आहेत, पोलीस या ठिकाणी आलेले आहेत आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी केले जात आहेत। यामिनी, अगदी त्यामुळे या दृश्यांमधूनच या आगीचं रौद्र रूप आणि तिची भीषणता लक्षात येते। आफताब, धन्यवाद माहितीसाठी। पुढची ब्रेकिंग बातमी आहे सिंधुदुर्गमधली। सिंधुदुर्गच्या शिरोडा वेळागर या